नमस्कार, मी डॉक्टर स्वाती रवींद्र नरवडे, अहिल्यानगर. आता खूप पेशंटमध्ये पाहायला मिळतं की खूप कमी वयामध्ये हिस्टेरेक्टॉमी म्हणजे गर्भाशयाची पिशवी काढण्याची शस्त्रक्रिया केलेली असते. तर डॉक्टरांनी जेव्हा सजेस्ट केलेलं आहे आणि त्याशिवाय दुसरी कुठली ट्रीटमेंटच नाही आहे, अशा वेळी गर्भाशय काढणे हे योग्यच आहे. परंतु जर आपल्याला ही ट्रीटमेंट टाळता येत असेल तर 100% टाळायला पाहिजे. का बरं? कारण याचे खूप दुष्परिणाम आहेत आणि ते लगेच नाही जाणवत, परंतु काही वर्षांनी जाणवतात, काही दिवसांनी जाणवतात. जर गर्भाशयाची पिशवी काढायच्याच वेळेला जर ओव्हरीज म्हणजे आपल्या बीजग्रंथी आहेत त्या जर प्रिझर्व केलेल्या असतील तर थोडे दिवस या गोष्टींचा त्रास होत नाही. परंतु काही केसेसमध्ये बीजग्रंथी पण काढाव्या लागतात. तर त्यावेळेला ह्या पेशंटला ज्या गोष्टींना रजोनिवृत्तीच्या वेळी म्हणजे मेनोपॉजच्या वेळी ज्या गोष्टींना फेस करावं लागतं त्या सगळ्या गोष्टींना आत्तापासूनच फेस करावं लागतं. तर रजोनिवृत्तीच्या वेळी स्त्रियांना कुठल्या गोष्टींना फेस करावं लागतं की जसं खूप जास्त उष्णता जाणवणे, खूप थंडी वाजणे किंवा खूप घाम येणे, हॉट फ्लॅशेस म्हणतो आपण त्याला. त्याच पद्धतीने एन्झायटी जाणवते. काही स्त्रियांमध्ये तर अक्षरशः डिप्रेशनचा सुद्धा त्रास होतो. त्याच पद्धतीने आपल्या ऑस्टिओपोरोसिस होतं म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स होतो, त्यामुळे शरीरातील कॅल्शियम कमी होतं, सांधेदुखीसारखा पण त्रास होऊ शकतो. त्याच पद्धतीने आपले मेटाबॉलिक डिसऑर्डर्स पण तयार होतात. काही पेशंटमध्ये मधुमेह, हायपरटेन्शन, हार्टचे पण काही प्रॉब्लेम होऊ शकतात. पोटावरती चरबी वाढते. आपल्याला माहिती आहे की वजन वाढण्याचं पण जसं रजोनिवृत्तीनंतर वाढतं, तशाच गोष्टींना या स्त्रियांना फेस करावं लागतं. त्याच पद्धतीने स्त्रीत्वाच्या भावनाही कमी होतात. त्यामुळे पूर्ण लाईफस्टाईलवरच स्त्रियांच्या हिस्टेरेक्टॉमीमुळे दुष्परिणाम होतो. शिवाय अजून एक महत्त्वाचा मुद्दा की स्त्रियांना दर महिन्याला पिरियड येत असल्यामुळे मासिक पाळीमुळे रक्तदृष्टी बाहेर पडत असते. तो पण एक जसा आपला उत्सर्जन एक्सक्रिटरी सिस्टीम आहे की मला वाटे काही दोष बाहेर पडतात, मूत्रा वाटे काही पडतात, तसं स्त्रियांच्या शरीरात ते पण एक उत्सर्जनाचा मार्गच आहे. तो आपण बंद केल्यामुळे काय होते, रक्तदृष्टी वाढते, शरीरामध्ये वात वाढतो, पित्त वाढतं आणि त्याचे पण आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम पाहायला मिळतात. जसं की पाईल्सचा त्रास होऊ शकतो, मूत्रमार्गाचे इन्फेक्शन्स वारंवार होतात, कॉन्स्टिपेशन होतं. तर आपण खरंच एका जवळच्या तुम्ही आयुर्वेद तज्ज्ञांना भेटून हिस्टेरेक्टॉमी टाळण्याचा 100% प्रयत्न करायला हवा. नमस्कार.